Activity second, draw an obtuse angle triangle and all its altitude. आता आपण सेकंड ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. आता काय केलं आहे, विशाल कोण त्रिकोण काढला, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेलं आहे. आता याचे तिन्ही शिरोबिंदू काढायचे, ते एकमेकांना मिळतात का, या शिरोलंबांना समाविष्ट करणाऱ्या रेषा काढायच्या आहेत. त्यानंतर त्या त्रिकोणाच्या कोणत्या भागामध्ये एकमेकात मिळतात ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. बघा आता आरमधनं आपण एक याच्यातनं काढून घेऊ शकतो असं. झालं, याला समजा बी नाव दिलं. आता आपण हेच इथून जर वाढून घेतलं, समजा आपल्याला अँगल घ्यायचा आहे इथून, याला आपण असं वाढून घेऊया थोडंसं. त्यानंतर काय करणार, या PQ आता CR आपल्याला घ्यायचा आहे, तो पण असं वाढून घेऊ शकतात. The altitude of an obtuse angle triangle intersect each other outside the triangle. आता या ठिकाणी हा जो विशालकोन त्रिकोण बघितला, त्याचे तिन्ही त्याचे शिरोलंब आपण या ठिकाणी काढलेले, ते तिन्ही एकमेकांना मिळतात, हो मिळतात. आता काय केलं, मग या शिरोलंबांना समाविष्ट करणाऱ्या रेषा आपण काढल्या. त्यात ह्या तिन्ही रेषा एकमेकांना त्या त्रिकोणाच्या बाह्य भागातील एकाच बिंदूमधून जाताना दिसतात या ठिकाणी बघा, आणि तो बिंदू आपण O अक्षराने दाखवलेला आहे. याचाच अर्थ असा होतो, विशालकोन त्रिकोणाचा जो लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. कुठे असतो, त्रिकोणाच्या बाह्य भागात. द ऑर्थोसेंटर of an obtuse angle triangle is in exterior of a triangle, is the exterior of a triangle. Activity third, draw an acute angle triangle ABC and its all altitudes. Observe the location of the orthocenter. First draw the acute angle. थोडंसं खाली घेऊ मस्त. ABC. आता काय करणार, याची अल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊ. याला नाव देऊ आपण FC झाला. याचा काढून घेऊ. याला नाव द्या E. हे असं काढून घेता येईल इथे.
This is O. Triangle ABC is acute angle triangle. The orthocenter of a acute angle triangle is in the interior of a triangle. आता या त्रिकोण एबीसीचं निरीक्षण केलं तर हा लघुकोन त्रिकोण आहे. या त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब काढले आपण, रेख एफ सी काढला, रेख ए बी काढला, रेख ए डी काढला. हे तिन्ही रेषाखंड एकमेकांना ओ या बिंदूमध्ये छेदतात आणि म्हणून लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये असतो. द ऑर्थोसेंटर of an acute angle triangle is in the interior of the triangle. याचाच अर्थ असा होतो लघुकोन त्रिकोणाचा जो ऑर्थोसेंटर आहे तो कुठे असेल, तो शिरोलंब काढले त्याचा लंब संपात स्थान कुठे असतं, त्याच्या अंतर्भागामध्ये असतं. हे आपल्या आकृतीवरून लक्षात येतं. त्यानंतरचा भाग आहे मेडियन, मध्यगा. मेडियन, मध्यगा. Definition of median: the segment joining the vertex and midpoint of the opposite side is called the median of a triangle. Observe the given triangle. In triangle HFC किंवा SCF, segment FD is a median. Segment MD is a median on the base CH. आता आकृतीचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. आता मीडियन कोणाला म्हणायचं, मराठीत त्याला मध्यगा म्हणतात. त्रिकोणाचा शिरोबिंदू, हा त्रिकोणाचा शिरोबिंदू HFC हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. हा एफ हा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू याचा मिड पॉईंट घेतला. साइड AC चा काय घेतला, मिड पॉईंट घेतला. हे दोन्ही अंतर सेम असलं पाहिजे, त्याचा मध्यबिंदू घेतला. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला त्रिकोणाची मध्यगा म्हणतात, त्याला मिडियम. द सेगमेंट जॉईन द व्हर्टेक्स काय एफ आणि मिड पॉईंट काय डी इज कॉल्ड द मीडियन ऑफ द ट्रायंगल. तर सेगमेंट एफ डी काय झालं, मीडियन झाला. काय झालं, मीडियन झाला. In triangle HCF, segment FD is the median on the base CH. First draw triangle ABC. ABC. To draw triangle ABC, observe the side BC. आता काय करू आपण, BC चा मध्यबिंदू मिळवू.
आणि त्याला आपण नाव समजा क्यू देऊ, पी देऊ, कुठलंही दिलं तरी चालेल. आता स्केलने मोजून घ्या. असं पण करू शकतात, कंपासाच्या सहाय्याने पण करू शकतात. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथे एक आर्क करायचा, खाली एक आर्क करायचा. कंपासाचं टोक या सीवर ठेवायचं. आधी जो कौस केला त्याला कौस करायचा, खाली करायचा. याच्यामधून जाणारी रेषा काढून घेऊ. स्केलने जर बघितलं तुम्ही तर किती आहे बघा, इथं 3.4 म्हणजे 6.8 आहे बघा. म्हणजे हा मिड पॉईंट बरोबर येतो. याचं अंतर जर बघितलं तर किती आहे, 3.4. इथं 3 आणि पुढे 4 रेषा येतात. म्हणजे हे कसं झालं, इक्वल झालं. हा झाला त्याचा मिड पॉईंट. समजा आपण याला नाव दिलं, याला समजा आपण ए नाव दिलं, चला पी नाव दिलं, चला पी नाव दिलं. ओके, तसंच याचा पण मिड पॉईंट घेऊ शकतात. स्केलने घेतलं तरी चालेल. 6 आहे ना, मग 3 घेऊन टाका. किंवा आपण आता जसं केलं तसं याचा पण मिड पॉईंट घ्या. किती आहे, 4.5 आहे ना, 4.5 आहे ना, मग 2.3 झालं. अशा पद्धतीने तुम्ही ते काढू शकतात. बरोबर, हा झाला त्याचा मिड पॉईंट. हा तर सी व्हर्टेक्समधनं काढलेला झाला, याच्यामधनं काढलेला बघा. आता हे सगळ्यांचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येतो. आता हा पॉईंट बघा, सेगमेंट. आता मिड पॉईंटला नावं देऊन टाका. चला, याला पी दिलं, याला क्यू दिलं, याला आर नाव दिलं. हा याला आपण जी म्हटलेलं बघा. सेगमेंट पी सी, आता हे जोडून घेऊ आपण. सेगमेंट पी सी segment PA, BQ, CR are the medians of triangle ABC. Are the medians of triangle ABC. Note that the medians are congruent. Their point of concurrence is called the centroid. It is denoted by capital G. This is the centroid. It is capital by G. तुम्ही या ठिकाणी निरीक्षण केलं, त्रिकोण एबीसीचे जे रेख दिलेले आहेत, रेख आर सी, रेख पी ए, रेख बी क्यू, हे जे रेख दिलेले आहेत हे ह्या काय आहेत, त्रिकोणाच्या मध्य काय आहेत. त्या एक संपाती आहेत. एक संपाती याचा अर्थ एकाच बिंदूमध्ये जातात आणि त्याच्या सपाट बिंदूला मध्यगा संपात असं म्हणतात आणि तो जी अक्षराने दाखवतात. कोणत्या अक्षराने? जी अक्षराने दाखवतात.